to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए। अब जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी बर्थडे टू यू दादा, हैप्पी। खरं तर आज जो अभिष्ट चिंतनाचा सोहळा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानणार नाही. कारण आभार मानून ऋणातून मुक्त होता येतं, परंतु मला ऋणातून मुक्त व्हायचं नाही. कारण वाढदिवस म्हटला की गेल्या 8 ते 10 दिवसापासून दरवर्षीच वाढदिवसाच्या 8 ते 10 दिवसापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात होते. अनेक माझे जे सहकारी आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, अनेक कार्यकर्ते जे आहेत, ते आपापल्या परीने सामाजिक कार्यातून समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात. आणि 8 दिवसापासून एकंदरीत एक प्रकारचा उत्सव अगदी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो. आणि तशा पद्धतीने सर्व ठिकाणी कटआउटच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, जे जे सोशल मीडियाचे माध्यम आहेत, त्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून अगदी सर्वच जण आपापल्या परीने शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की मनोरंजनाचा कार्यक्रम न ठेवता अगदी समाजाला उपयोगात पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करत असतात. खरं तर अनेक कार्यक्रम कालपासून देखील झाले, आज देखील झाले, उद्या देखील या ठिकाणी जॉब फेअर आहेत, रोजगार मेळावा आहे. खरं तर आमच्या सहकारी रवी आणि मनोहर यांनी मगासपासून अनेक वेळा उल्लेख केला की जे जे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांचा उल्लेख या ठिकाणी झाला, ते कार्यक्रम राबवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख झाला. परंतु खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम राबवणारे जरी नावं त्यांची असतील, परंतु त्यांच्या मागे असलेली खऱ्या अर्थाने जी टीम आहे, त्या टीम मुळेच ते कार्यक्रम राबवू शकतात. आणि त्यांच्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात. तेव्हा मी त्या सर्व पडद्यामागे असणारे आमचे जे पदाधिकारी आहेत, पडद्यामागे काम करणारे, जे खऱ्या अर्थाने ज्यांना त्याचं श्रेय मिळालं पाहिजे, त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि मला आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे खरं तर काम करण्याची ऊर्जा मिळते. आपल्या शुभेच्छांमुळे निश्चितपणे समाज उपयोगी कामं करण्याचा बल मिळतो. आणि जे काही राजकीय क्षेत्र आहे त्यामध्ये देखील आपला सर्वांचा जो काही सहकार्य, स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद या सर्वांमुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी चांगली कामगिरी करू शकलो. आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे खरं तर या ठिकाणी आभार व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा काम करणार नाही, तर सदैव आपल्या ऋणात राहून आपल्या सेवेसाठी तत्पर राहीन, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार साहेबांच्या ताई कविता लक्ष्मण पाटील दादांना औक्षण करत आहे. प्रकाश केने सन्मानी वाड्याचे कार्यकर्ते, आपलं देखील अधिक स्वागत. नक्कीच ताईंचा आशीर्वाद घेतला जात आहे. त्यानंतर सुनीता विलास वायले ताई सुद्धा औक्षण करत आहे. सोनियेच्या ताटी उजळलेल्या ज्योती उवाळी ते भाऊ राया ग, बेड्या बहिणीची ग बेडी माया ग. अर्थात लाडक्या बहिणीचा आशीर्वाद दादांना आज या व्यासपीठावर लाभत आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर दादा, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. अब जियो हजारों
तयारी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी द्याव्यात. लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख लक्ष भगव्या शुभेच्छा. आप जियो हजारों साल हर साल की दिन हो 50,000 भर भरून. वनिता नरेश म्हात्रे शिवसेना महिला आघाडीकडून जयश्री तरे या दादांना औक्षण करत आहेत. हॅपी